जेवण काय पाहिजे त्यांना आंबार. अविनाश गायकर आणि रोहित. अविनाश आणि रोहित. चला मॅच लवकर सुरू करा. ऑनफिल्ड अंपायर विनंती करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. पंच कोळी सर आणि कुंभार सर दोन्ही ऑफिशियल अंपायर आपण पाहू शकाल. जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृपया ज्यांची आता मॅच नाही त्यांनी जेवण करून घ्यावे. मिश्रा सर कोण? मिश्रा सर आहेत नाही का? सौरभ मिश्रा. पहिला बॉल आणि अविश गायकर यांनी फटकून दिलेला आहे 4 रनसाठी. डीजे नाही डीजे ऑन. चला पहिल्याच बॉल वरती स्वागत केलाय. स्वॅग से करेंगे स्वागत. पहिलाच बॉल चौकाराने इथे केलाय स्वागत. फटका लाजवाब आहे. टायमिंग प्रॉपर आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलर परत एकदा तयार. उभं नंबर पहिलं सध्या मार्गस्थ आहे. कमी खा ओ उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे त्या खाली आणि ओ माय गॉड. कॅचेस बिन द मॅचेस. झेल धरतीला दान दिलाय परत एक वेळा. कॅचेस बिन द मॅचेस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतात मित्रांनो, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. क्रिकेटच्या बाबतीमध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये जी झेल आहे ती खूप महत्वाची असते आणि कॅच ड्रॉप इथे होताना पाहायला मिळते. यावेळेला उडवलाय. फटका चांगला आहे. मिड विकेटला उडवलाय. नो डाऊट नो चान्स. बॉल बंदुकीच्या गोळीने. बॉल सीमा फरार. रन मिळतील 4. येतोय चौकार आणि अविश आहे खास. अविशच्या बॅट मधून लाजवाब शॉट सिलेक्शन पाहायला मिळत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या पद्धतीने फटका डिग आउट केलाय. लाजवाब शॉट सिलेक्शन आपण पाहू शकाल. डीजे दहा धावा. यावेळेला आणखीन एक फटका चांगला आहे. यावेळेला उडवलाय. गॅप मध्ये चाललाय. चल रे. ओ माय गॉड क्या बात है. बॉल बुलेट ट्रेनच्या वेगाने. नो डाउट नो चान्स. आणखीन एक धमाका. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. बॉल सीमा पार. आणखीन एक आक्रमण. येतोय चौकार. डीजे या. डीजे ज्या पद्धतीने फलंदाजी होते, आक्रमण ते स्वरूप धारण केलाय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. हल्लाबोल केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी धुमाकूळ घातलाय. ओहो आणखीन एक बॅट शिकणार. टॉपिश. नो बॉल. ओह माय गॉड. इथे काय झालंय. ओ कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. ये क्या हो गया गुरु. नाही तीन आहेत ना पण एकाच साईडला लावलेत. पॉवर प्लेचा नियम पाडायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया पंचांशी जास्त वाद घालू नये.
हॅलो, कृपया पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया चला लक्षात घ्या धुरंधर. पंच सगळ्या खेळाडूंना विनंती करतोय, स्पर्धा आपल्या हक्काची आहे, त्यामुळे तुमचं सहकार्य करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपली हक्काची, आपल्या मानाची, आपल्या अभिमानाची, आपल्या प्रतिष्ठेची, त्यामुळे सर्व खेळाडूंना सहकार्य करणं फार आवश्यक असेल. ऑनफिल्ड अंपायर पंच ऑफिशियल आहेत मित्रांनो, एका पॅनलचे आहेत. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध पॅनल, त्या पॅनलामधून ते ऑफिशियल अंपायर आलेले आहेत. म्हणजे जो काही नियम आहे, जो काही अटी आहे, नियम व अटी तुमच्या समोर त्या मांडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे नो बॉल 38 सर्कलच्या बाहेर. तुम्ही No फील्ड ball प्लेसमेंट दिलेला आहे. चुकीची होती, त्यामुळे तुमच्यावरती आक्षेप घेतला गेलाय. येथे उपस्थित असलेल्या सगळे खेळाडूंना नम्र विनंती आहे की पंचांशी वादविवाद घालू नका. पंचांचा जो निर्णय राहील तो शेवटचा राहील. पंचांसोबत वाद घालणाऱ्या टीमला बाद केल्या जाईल. दोन बॉल बाकी आहेत. चार चेंडू 15 धावा. डॉट बॉल. हो, जबरदस्त असा चेंडू भिरकवला आणि सरळ सीमेरेषेच्या बाहेर. षटकार डीजे. फलंदाजी मार्कवर आहेत रोहित. कृपया जास्त वेळ घेऊ नका. हो, अशी ते सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे ओमकार यांनी. स्लो बॉल. आणि रोहित यांनी आज जोरात फटका मारलेला आहे. सरळ क्षेत्ररक्षक होता पण गचाड क्षेत्ररक्षणचा. 4 रन. डीजे. झुमका गिरा रे. यानंतर अविश गायकर. बोनकोडे 11चा हिटर अविनाश गायकर.
ओ, अ- अतिरिक्त रन इथं 4 रन. लेग बायच्या स्वरूपात. ओहो, अविनाश गायकर यांनी उंच असा बिरकवलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता पण मिसफिल्ड झालेला आहे आणि 4 रन. की दुकान ऊपर गोरी ओहो, जोरात फटकार आणि वापस 4 रन. अविनाश गायकर बोनकोड इलेव्हनचा हिटर बॅटमॅन आहे. मार्कवर आणि गोलंदाज राजेंद्र जाधव गोलंदाजी करतायत. समोर रोहित. हा पण फटकार चांगला होता आणि कॅच सुद्धा तेवढा सुंदर झेल असा घेतलेला आहे रोहित यांचा. पहिली विकेट बोर्ड कोडे इलेव्हनची. गुल की दुआएं ओहो, लॉन यादव साहेबांनी पहिल्याच बॉलवर चौकार मारलेला आहे. डीजे नको सध्या, ठीक आहे बंद राहू द्या. डीजे वाला जेवायला गेलाय, थांबा 2 मिनिटं जरा.
बोनकोडे 11 50 धावा. 50 ओव्हर, तिसरी ओव्हर चालू आहे. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. सचिन यादव साहेब बोनकोड्याचे कर्णधार अतिशय सुंदर अशी बॅटिंग करताना. अजून एक फटका आणि चेंडू सीमेरेषेच्या बाहेर. 4 रन. नाही लगातार 3 चौकार मारले ते यादव साहेब यांनी. डॉक्टर राजू यांच्याकडनं षटकार मारल्यावर 500 रुपयाचं बक्षीस इथं आलेलं आहे. यादव साहेबांनी 6 मारल्यावर 500 रुपयाचं बक्षीस डॉक्टर राजू. आणि विकेटसुद्धा इथं यादव साहेबांची गेलेली आहे. तुम्ही 500 रुपये लावले त्या नाही कटा आविष आहे. गोलंदाजी मार्ग आले आहेत मगरे साहेब, तुर्बे धुरधरचे कॅप्टन. समोर आहे बोनकोडे 11चा हिटमॅन आविष. तिकडे आविष आहे ना. अविनाश. हो, अतिशय सुंदर फटका आणि सीमेरेषेच्या बाहेर 4 रन. डीजे जेवण चालू आहे. थांबा येतोय आता. जेवण चालू येतोय. 2 मिनिटात थांबा. ओ, सुंदर अशी गोलंदाजी मगरे साहेबांच्या इथून. निर्धाव चेंडू त्यांनी टाकलेला आहे. 59 रन, 2 विकेट्स. चौथ्या ओव्हरचा तिसरा बॉल. सुंदर मगरे साहेब अशी गोलंदाजी करतायत. डॉट बॉल काढतायत. चला 59 धावा झालेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. भरपूर धावा या मॅच मध्ये बनवलेल्या आहेत. एक चांगला फायटिंग स्कोर निर्माण केला. ज्या पद्धतीने बॅटिंग केली, कमालीची फलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. हल्लाबोल केला, आक्रमकतेचं रूप धारण केलं आहे. यावेळेला आक्रमण करायचा प्रयत्न. चांगला बॉल आहे, रन मिळत नाही आहे. 59 धावा, शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावातील. 59 धावा, शेवटचा बॉल पहिल्या डावातील. बॉल तयार. शेवटचा बॉल शॉर्ट बॉल होता. हुक करायचा प्रयत्न. बॉल चालला, शॉर्ट फाईन निघला. सिंगल मिळते. दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचंय. पाहूया सिंगलच मिळेल आणि सिंगलवर समाधान तुम्हाला मानावं लागेल. चला, धाबा झाल्या 60 आणि धाबा तुम्हाला करायच्या 61 या मॅच मध्ये. 4 ओव्हरमध्ये 61 धाबा. कशा रीतीने चेस होतील, कशा रीतीने डिफेंडिंग होतील, जाऊया टॉस बॉक्स कडे. नेक्स्ट मॅच. हॅलो, यानंतरचा सामना आहे के फायटर्स आणि वाशी रायझिंग स्टार्स. के फायटर्स आणि वाशी रायझिंग स्टार, कृपया दोन्ही कर्णधार आपण स्टेजवर या टॉससाठी. वाशी रायझिंग स्टार, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकर या. 60 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सोपवण्यात आलाय. 4 ओव्हर मध्ये
60 धावाचं टार्गेट. काय होणार, काय बिघडणार, ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजी आता या. बोनकोळे 11 फील्डिंग सजून घ्या. त्याला 4 ओव्हर मध्ये काय होणार, काय बिघडणार, आपण पाहताय, आपण अनुभवताय. महावितरण वाशी चषक 2026 चा भव्य दिव्य सोहळा आपण पाहू शकाल. चला, प्रभाकर आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. 61 धावाचं टार्गेट आहे. त्यातलं पहिला ओव्हर, पॉवर प्लेचा पहिला बॉल, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि नामदेव. पहिला बॉल फेस करेल. हॅलो, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. चला, पॉवर प्लेचा पहिला बॉल, 61 धावाचं टार्गेट आहे. त्या लक्षाचा पाठलाग या मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे. 24 बॉल मध्ये 61 धावा. काय होणार, काय बिघडणार. 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. प्रभाकर पहिल्याच बॉल वरती स्वागत केलाय. येतो टेलर, हे पिक्चर अभी बाकी आहे. पहिलाच बॉल सीमारेच्या पार, रणमीतील 4, येतोय चौकार. ही तर सुरुवात आहे माझ्या मित्रा. वेल बिगन इज हाफ डन. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलाय. सुरुवात आहे, अजून शेवट बाकी आहे. ओहो, बॅटची कडा लागली आहे, परंतु बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. फिल्डर आहे तिकडे. 1 रन मिळते, फक्त सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 5 धावा. इथे धावफलकावरती पाहायला मिळते. ओव्हर नंबर पहिलं मार्गस्थ आहे. 61 धावाचा पाठलाग करायचा. टीमची धावसंख्या 5 धावा. इथे धावफलकावरती पाहायला मिळते. बॉलर परत एकदा तयार. ओव्हर द विकेट. इथे उडवण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, फ्री होम डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाहीये. एखाद्या तुम्ही किंवा स्विगी किंवा झोमॅटो मधून एखादा काही पार्सल जर तुम्ही ऑर्डर कराल, सरळ घरी येते.
यावेळेला फिल्डरला सरळ निवडलाय विकेटचं बटन. डीजे ठोक डीजे. कुठलाही क्षेत्ररक्षक आपली हालचाल अजिबात करत नाहीये, कारण सरळ आपल्या हातामध्ये आहे. सरळ मला विणलंय हे दृश्य सध्या मैदानात दिसतोय. ज्या पद्धतीने झेल पकडलाय, मोठा मासा जाळ्याला अडकलाय. बडी मछली फसी जाल में, बडे विकेट का बटन, बडे खिलाडी मैदान के बाहर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती 61 धावाचं लक्ष मॅच मध्ये ठेवण्यात आलाय. बॉल तयार. प्रभाकरनं कमबॅक केलाय. इथे परत एक हो माय गॉड, कॉट बिहाइंडचा शिकार होता. बाटची कडा लागली. देखो सर, योगेश सर, जैसे ही कॅच छूटा वैसे ही बॉलर का दिल टूटा. कॅचेस बिन द मॅचेस क्रिकेटच्या परिभाषेत म्हणतात, कॅच छूटा बॉलर के साथ पूरे टीम का दिल टूटा. यही दर्शाता है क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कॅच. मित्रांनो, एक झेल निसटल्यानंतर आणखीन एक सामना मला आठवतो, भारत विरुद्ध श्रीलंका. रोहित शर्माचं झेल तिसारा परेराने 4 या धावसंख्येवरती सोडला होता. 264 त्याने बनवल्या होत्या. यावेळेला परत एक वेळा बिग ब्लास्ट, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु हो माय गॉड, खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळत आहे. दोन धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 8 धावा. अजूनही 53 करायची आहे त्या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 8 धावा. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. इथे व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 9 धावा. अजूनही शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. इथून कमबॅक होऊ शकते. तुम्हाला आक्रमण करावं लागेल. पॉवर प्ले मैदानात सुरू आहे. धावा तुम्हाला बनवाव्या लागेल. एक मोठा लक्ष आहे. ओ, शॉर्ट बॉल होता. हुक करायचा प्रयत्न. रन मिळत नाही आहे. ओव्हरची होते समाप्ती. चकून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल अँड बॅटचा संपर्क होत नाही आहे. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या 9 धावा. ऐकूया एक सुमधुर संगीत आमच्या डीजे मास्टरकडे. डीजे या. चला मित्रांनो, एक महत्वपूर्ण सूचना, आणखीन एक सूचना मी तुमच्यापर्यंत आणतोय. लक्षात घ्या. अशोक भाऊ कडून, अशोक भाऊ, अशोक एंटरप्राइजेस इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ते आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडे आहे. अशोक एंटरप्राइजेस इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ते आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडून देण्यात येणार आहे. जोही खेळाडू मॅन ऑफ द सिरीज जिंकेल त्या खेळाडूला 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आपण पाहू शकाल अशोक एंटरप्राइजेस इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या माध्यमातून. चला, धावा झाल्यात 9 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये आता परिवर्तन झालंय. 61 धावाचं पाठलाग या मॅच मध्ये करायचं आहे. अर्जुन आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. यांचा पहिला बॉल फुल टोस होता. आक्रमण करायचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. बी ते सिंगल बरोबर टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा. 10 धावा धावफलकावरती आहे. 61 धावाचं लक्ष्याचा पाठलाग करायचं या मॅच मध्ये. स्कोर झालाय 10. अजूनही ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट जिंकण्याची गॅरंटी देत नाही आहे. सर्व पर्याय जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत प्रयत्न करा. ओव्हर पिच बॉल या वेळेला चांगला हाताळलाय. रन मिळत नाही आहे. डॉट बॉल. अजूनही 4 बॉल आहे. टीमची धावसंख्या 10 धावा. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती अर्जुन परत एकदा तयार. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. ओह, क्या बात आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. हुक केलाय. वाह, क्या बात आहे. बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. आणखीन एक हवाई हल्ला, हवाई सफर. टोकलाय षटकार. टोक दीजिए. से करेंगे सबका स्वागत.
मॅच संपली नाही भावा, हे उत्तर दिलाय. आणखीन एक यावेळेला क्या बात आहे, फिल्ड नाही परंतु वा, अविशने झेल टिपलाय. कॅच पकडली की मॅच मित्रांनो, डेव्हिड मिलरची कॅच सूर्यकुमार यादवने पकडली होती. नुकतंच वर्ल्ड कप तुम्हाला आठवत असेल. अविशने इथे झेल टिपलाय. कॅचेस विथ द मॅचेस. आणखीन एक मोठा मासा गळ्याला लागलाय. ठोक डीजे. एक इतिहास अजूनही मला आठवतो. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वर्ल्ड कपचा फायनल आठवत असेल. 6 बॉल 13, त्यामध्ये पहिला बॉल हार्दिक पांड्याचा पहिला बॉल, त्यात विकेट, त्यात सूर्यकुमार यादवचं झेल आठवत असेल. आणखीन तो सामना, हा सामना तेच दाखवते ज्या पद्धतीने हा झेल पकडलाय. ओ शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न, चांगला बॉल आहे. अगदी समोरून, नाका समोरून बॉल निघालाय. रफ्तार में बल्लेबाज को फिर से गिरफ्तार किया. तेज तरार, वेग भन्नाट आहे. डॉट बॉल, शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 16. शेवटचा बॉल, बॉल तयार. ओहो, आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते ती समाप्ती. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16. धाबा वाढवायच्या तुम्हाला आता 12 बॉल शेष. 12 बॉल मध्ये तुम्हाला इथे धाबा करायच्या या मॅच मध्ये. 45, 12 मध्ये 45. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीताकडे, आमच्या या डीजी मास्टरकडे. बॉल 45 या मॅच मध्ये धाबा तुम्हाला करायची आहेत. 12-45. काय होणार, काय बिघडणार, आपण अनुभवतोय, आपण पाहताय भव्य दिव्य सोहळा महावितरण वाशी चषक 2026. कृपया ज्यांचं जेवण बाकी त्यांनी करून घ्या. जेवण ज्यांचं बाकी आहे त्यांनी करून घ्यावे. चला 12-45 इक्वेशन आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज आलेत संजय सपकाळे. संजय आलेले आहेत आणि पहिला बॉल उडवलाय. पहिल्याच बॉल मध्ये त्यांचं स्वागत केलंय चौकाराने. बॉल सीमारेषा पार, रणमेतील 4, येतोय चौकार. हे दृश्य अजून दाखवतंय सामना संपला नाहीये माझ्या भावा. आणखीन एक बिग ब्लास्ट करायचा प्रयत्न, परंतु अंपायरने व्हाईट बॉल दिलाय. लेग स्टिक सोडलाय, त्यामुळे व्हाईट बॉल. पंच कुंभार सर वळतायत. 11-40. 11 बॉल मध्ये 40 करायचे आहेत. काय होणार, काय बिघडणार. 11 बॉल मध्ये 40 या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. ओ उडवण्याचा प्रयत्न, फटका पाहू शकाल. टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु नो मा लँड मध्ये लँड झालाय. 2 धाबा इथे मिळत आहे. आता 10 बॉल 38. 10 चेंडू 38 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. 10 बॉल आणि 38 धाबा. आक्रमणच करावं लागेल. नाण्याच्या 2 बाजू असतात मित्रांनो. एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. 10 बॉल मध्ये 38. यावेळेला परत एकदा ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला बॉल चाललाय. सिंगल मिळते. दुसऱ्या धाब्यांमध्ये कन्वर्ट करायचं आहे, परंतु सिंगल वरच समाधान मानावं लागेल. 9 बॉल 37. 9 बॉल मध्ये 37. 6 षटकार तुम्हाला मारायचे आहेत. 9 बॉल आणि 37 धाबा या मॅच मध्ये. बॉल तयार. इथे चांगला बॉल आहे, रन मिळत नाहीये. 8 मध्ये 37. आता डॉट बॉल. पर्सेंटेज पुन्हा वाढतोय. कमबॅक केलाय या गोलंदाजाने. लाजवाब पलटवार केलाय. 8 बॉल 37.
बॉलर परत एकदा तयार. 8 मध्ये 37. इथे आणखीन एक चेंज ऑफ द पेस. डॉट बॉल. वा, गोलंदाजी तेवढ्याच ताकदीची पाहायला मिळते यार. आता 7 मध्ये 37. 7 बॉल आणि 37 धावा आता करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 7 मध्ये 37. ओहो, नो बॉल. हा नो बॉल आहे. 7 मध्ये 36. फ्री हिट आहे. बस. खाना खाओ. घ्या ना. चहा झाला ना तुमच्यासाठी. प्या ना तुम्ही. जेवण जेवण घेऊन चला. घेऊन आज जेवायचं अजून. घ्या ना. भरपूर आहे. जेवण आहे ना. भरपूर आहे. जेवणाचं कोण बाकी असेल कृपया जेवून घ्या. बॉलरचं नाव आहे सतीश. बोनकोडे 11चे सतीश. चला थोडी घाई करा. 6 बॉल आणि तुम्हाला या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पस्तीस धावा. 6 मध्ये 35. 6 बॉल 35 आणि त्या पहिल्याच बॉल मध्ये यू मिस आय विल डेफिनेटली हिट. काठी काढली आहे. लाकूड तोड. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक विकेट. दांडी गुल. फलंदाज बाद. ठोक दीजिए. ये क्या हुआ, कैसे हुआ? थोडी घाई करा. 5-35 इक्वेशन आहे. चला घाई करा. बोनकोडे 11. चला बोनकोडे 11 टीम तुम्हाला परत एकदा कॉल दिला जातोय. थोडी घाई करा. स्पीड अप करा. वक्त किसी का गुलाम नहीं होता मेरे दोस्त. जो वक्त के साथ चलते है वक्त का साथीदार होता है. वेग कुणासाठी थांबत नाही माझ्या मित्रा. ओ क्या बात है. सलगचा दुसरा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. काठी काढली गेली. दांडी दांडी गुल. आणि फलंदाज सलगच्या 2 बॉल मध्ये 2 खाटी काढली. ऑन हॅट्रिक. ऑन हॅट्रिक आहे. विकेट हॅट्रिक होणार का? संधी आहे बॉलर. परंतु माय गॉड नो मॅन लँड मध्ये लँड झालाय. ऑन हॅट्रिक या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक होईल का हा प्रश्न पडला होता. परंतु 2 धावा मिळत आहेत. 3 बॉल आणि 33 आता शिल्लक आहे. 3 बॉल धावा बनवायच्या. 33 त्या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. येणारे 3 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. बॉलर ओव्हर द विकेटने तयार. उडवण्याचा प्रयत्न. फटका पाहू शकाल. यावेळेला फसलाय परंतु बॉल चाललाय. फाईन लेगला सिंगलला डबल मध्ये पूर्ण कन्वर्ट होत आहे. 2 मध्ये 31. आता 2 बॉल 31. चला 2 बॉल धावा करायच्या 31 च्या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. उडवण्याचा प्रयत्न. फटका फर्स्ट फिल्डर तिथे येतोय. बॉल पकडेल. आणखीन एक विकेट. वा ज्या पद्धतीने झेल येते टिपलाय. आणखीन एक विकेट. स्वतःला झोकून दिलाय. आणखीन एक विकेटचं बटन. डीजे वेलकम. या